हॅलो गाईज, हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे. माझा बड्डे आहे. सो बड्डेसाठी मी ठरवलं होतं की या बड्डेला मी उज्जैनला जाणार. तर मी आता घरातून निघत आहे. इट्स लाईक अ ड्रीम कम्स ट्रू माझ्यासाठी की मी हा बड्डे महादेवांसोबत सेलिब्रेट करणार आहे. सो स्टे ट्यून. ही साडी मी आता उज्जैनमध्ये घालण्यासाठी घेत आहे. बॅग वगैरे पॅक करून घेत आहे. आता आपला एक प्रकारे 16 तासाचा प्रवास आहे. प्रवासानंतर आपण आता उज्जैनमध्ये पोहोचलो आहे. हॅलो गाईज, माझी तयारी झालेली आहे. आता आपण उज्जैनमध्ये आहे. तर सर्वात पहिले आपण महाकाल मंदिरमध्ये जाणार आहे. त्यानंतर आपण ओंकारेश्वरला जाणार आहे. तर चला मग निघूया. खरं तर माझं भाग्यच की महादेवांनी मला माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी उज्जैनमध्ये बोलवलं. माझ्या आयुष्यातला जन्माला आल्यापासून तर आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट बर्थडे माझा हाच असणार. महादेवांचं दर्शन करून मी खूप खुश झाली होती. आणि मी जी महादेवांसाठी शॉल घेतली ती अभिषेक करून परत माझ्याकडे गुरुजींनी दिली होती. त्यामुळे मी अजूनच जास्त खुश झाली होती. महाकालेश्वरपासून 4 ते 5 तासाचा प्रवास केल्यानंतर फायनली मी ओंकारेश्वरला पोहोचली होती. आणि इतकं छान वाटत होतं मला. मंदिरामध्ये तसं गर्दी तर होतीच, पण काही गर्दी मला जास्त फील नाही झाली. तर बघू शकता तुम्ही, इतकं छान मंदिर आहे ओंकारेश्वर. आणि फायनली आपले 2 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले.